नमस्कार मंडळी, तुम्हालाही हॉटेलचं जेवण जेवायचं आहे, पण चव हवी आहे ती अगदी पारंपरिक, घरची, चमचमीत आणि चुलीवरचं जेवण. चला तर मग तुम्हाला दाखवते. आम्ही आज आलो होतो बदलापूर मुरबाड रोड येथील राहटोळी गावाजवळ असलेलं नवीनच ओपन झालेलं हॉटेल स्वयंपाकघर इकडे. हॉटेलचा परिसर तुम्ही पाहाल आणि इंटिरियर पाहाल तर अगदी गावच्या घराची आठवण तुम्हाला. कारण कौलारू घर, आतमध्ये छान मातीच्या भिंती आणि त्यावर केलेलं बारीक सुंदर असं नक्षीकाम. इतकं छान आणि इतकं मस्त वाटत होतं ना. बसण्यासाठी इथे त्या लोकांनी भारतीय बैठक म्हणजेच खाली बसून आपण जेवू शकतो, अशी त्या लोकांची पद्धत होती. तिथे टेबल्सही होते, पण आम्ही खाली बसणं प्रिपेअर केलं. अवघे 5च दिवस झाले आहेत हे हॉटेल ओपन होऊन, त्यामुळे तुम्हाला इतकी इन्फॉर्मेशन नसेल. पण तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करा, तुम्हाला खरंच आवडेल. इथे आम्ही स्टार्टरमध्ये मागवली होती बोंबील असतात आपले ते बोंबील फ्राय ऑर्डर केले होते. इतके क्रिस्पी आणि इतके छान मऊ शिजले होते ना ते, खूप छान लागले खायला. त्यानंतर मुलीला पाहिजे होती म्हणून आम्ही एक सुरमई थाली ऑर्डर केली. फ्रेश होती सुरमई. भाकऱ्या एकदम सॉफ्ट होत्या. यम्मी अशी सुरमई होती. त्यानंतर कोंबडी वडे ऑर्डर केले होते आम्ही. चिकन इतकं छान टेस्टी होतं, चमचमीत असं. त्यासोबत आलेली सोलकढी माझ्या लेकीने अख्खा ग्लास पूर्ण संपवून टाकला. तिला इतकं आवडलं. ओव्हरऑल जेवण म्हणाल तर खरंच खूपच सुंदर अशी टेस्ट होती. खूप छान होतं. इथे आम्ही सुकं चिकन ऑर्डर केलं होतं, जे आपलं ठेचा चिकन असतं ते. त्याचीही टेस्ट खूप मस्त होती. म्हणजे इव्हन मला इतके आवडलं ते. त्यानंतर जेवणानंतर स्वीट डिशमध्ये आम्ही मागवली होती पुरणपोळी, कारण माझ्या लेकीला पुरणपोळी खायची होती. सो तीही सॉफ्ट अशी छान होती. तिला खूप आवडली. आणि शेवटी मागवला होता तो म्हणजे मोदक. आहा! इतका सुंदर असा मोदक होता. त्यावर टाकलेली तुपाची धार आणि आतलं जे सारण होतं, वेगळंच सारण लागत होतं. म्हणजे इतका छान लागत होता. इतकं पोट भरून जेवलो होतो, तरी त्या मोदकाने बरोबर जागा केली. ओव्हरऑल एक्सपिरियन्स म्हणाल तर मला जेवण खूपच आवडलं होतं. सर्वच जेवण छान आणि टेस्टी होतं. त्यांची सर्व्हिसही छान आहे. सो तुम्ही नक्की व्हिजिट करा. तुम्हाला खरंच आवडेल. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक सो मच.